संध्याकाळची वेळ होती. कल्पना किचनमध्ये काम करत होती आणि प्रशांत बाहेर हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. कल्पनाने जाऊन दरवाजा उघडला तर समोर तिचा मुलगा यश उभा होता. त्याच्यासोबत एक मुलगीसुद्धा होती. क्षणभर कल्पना तिच्याकडे पाहत राहिली, पण जेव्हा यशने इशारा केला तेव्हा कल्पना त्या दोघांना घेऊन आत आली. प्रशांत त्या दोघांना एकत्र पाहून खुश झाला. जणू काही तो त्या मुलीला आधीपासूनच ओळखत असावा. तेवढ्यात यश म्हणाला, "मम्मा, ही प्रिया. आम्ही एकाच शाळेत शिकत होतो. तसे तर शाळेत असताना ही माझी सिनियर होती, पण आता एका ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीमध्ये क्रिएटिव्ह हेड आहे. पप्पा प्रियाला आधीपासूनच ओळखतात. फक्त तुझी भेट घालून द्यायची होती, त्यामुळे आज मी हिला घरी घेऊन आलो आहे." कल्पना म्हणाली, "तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते." प्रिया म्हणाली, "नको नको आंटी, तुम्ही त्रास घेऊ नका. माझी फक्त तुम्हाला भेटण्याची इच्छा होती, त्यामुळे मी यशसोबत आले. चहा नाश्ता पुन्हा कधीतरी आल्यावर करेन." त्यानंतर प्रिया काही वेळ थांबून तिथून निघून गेली. पण जोपर्यंत ती तिथे होती, कल्पनाचे पूर्ण लक्ष यश आणि प्रियाकडेच होते. हे स्पष्ट दिसत होते की दोघांच्या मनात काहीतरी आहे. प्रियाने स्वतःबद्दल कल्पनाला सर्व काही सांगितले. काही वेळाने जेव्हा यश प्रियाला तिच्या घरी सोडून आला, तेव्हा कल्पनाने त्याला आल्यावर विचारले, "यश, ही प्रिया खरंच तुझी खूप जवळची मैत्रीण आहे?" यश म्हणाला, "मम्मा, आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि म्हणूनच आम्हा दोघांना लग्न करायचे आहे." कल्पना म्हणाली, "पण यश, तुझ्यात आणि तिच्यात काहीही मॅच होत नाही. ती मुलगी तिच्या फील्डमध्ये खूप सक्सेसफुल आहे आणि तू आता कुठे सुरुवात केली आहेस? ती तुझ्यापेक्षा हुशार आणि जास्त पैसे कमावणारी मुलगी आहे. मग तुम्हा दोघांचे लग्न कसे होऊ शकते?" यश म्हणाला, "ओ मम्मा, एवढा विचार का करतेस तू? जस्ट चिल. तुझ्या जनरेशनमध्ये आणि आमच्या जनरेशनमध्ये खूप फरक आहे. आम्हा दोघांना काही प्रॉब्लेम नाही. मग तू का एवढा विचार करत आहेस?" कल्पना म्हणाली, "हे बघ बाळा, विचार कर. एकदा पाऊल उचललेस तर मग पुन्हा मागे येऊ शकणार नाहीस. लक्षात ठेव, आपण कितीही मॉडर्न नसलो तरीही सत्याचा सामना करू शकत नाही. आणि सत्य हेच आहे की पुरुष त्यांच्यापेक्षा अधिक यशस्वी असणाऱ्या स्त्रीबरोबर वैवाहिक जीवन इतक्या सहजतेने जगू शकत नाही." हे ऐकून यश म्हणाला, "हे बघ मम्मा, प्रिया माझ्यापेक्षा जास्त कमावते किंवा ती माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आहे, याने मला काही फरक पडत नाही. वी लव्ह इच अदर, दॅट्स इट." कल्पना म्हणाली, "हे बघ यश, आपण ज्या समाजामध्ये राहतो ना, तिथे असे दॅट्स इट असे बोलून काम चालत नाही. तुला हे पेलवणार नाही, पुढे खूप जड जाईल." यश म्हणाला, "मम्मा, माझी लाईफ आहे आणि मी सर्व काही हँडल करेन." कल्पना म्हणाली, "यश बाळा, पुन्हा एकदा शांतपणे विचार कर." आता मात्र यश चिडून म्हणाला, "मम्मा, मी सांगितले ना, मला लग्न करायचे आहे तर ते फक्त प्रियाबरोबर आणि तिच्याशिवाय मी कोणाशीही लग्न करणार नाही." असे बोलून यश घराबाहेर निघून गेला आणि कल्पना त्याच्याकडे पाहत राहिली. काही वेळाने प्रशांत कल्पनाला म्हणाला, "तुला कळत कसे नाही? यश आपल्या परमिशनची वाट बघतोय आणि जर आपण त्याचे ऐकले नाही तर तुला ठाऊक आहे ना, तो कोर्ट मॅरेजसुद्धा करू शकतो. तू आजच्या जनरेशनला थांबवू शकतेस का?" कल्पना म्हणाली, "मला ठाऊक आहे, अगदी चांगले ठाऊक आहे की मी आजच्या जनरेशनला थांबवू शकत नाही, पण त्याला समजावणे माझे कर्तव्य आहे." प्रशांत म्हणाला, "तू काय समजावत आहेस त्याला? तुला स्वतःलाच काही समजत नाही. अगं, त्या दोघांना लग्न करायचे आहे तर मग तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि हे बघ कल्पना, तुझ्या बोलण्यावरून कोणी म्हणेल का की तू एज्युकेटेड आहेस?" कल्पना म्हणाली, "तू सुद्धा समजण्याचा प्रयत्न कर प्रशांत. अरे, प्रिया आणि यशमध्ये खूप फरक आहे. प्रिया एक महत्त्वाकांक्षी मुलगी आहे, टॅलेंटेड आहे आणि यशच्या तुलनेत खूप चांगल्या पदावर नोकरी करते आहे. यश तिच्या प्रेमामध्ये वेडा झाला आहे, म्हणूनच तर हे सर्व बोलतोय. आणि तुला व्यवस्थित ठाऊक आहे की एक पुरुष कधीच आपल्यापेक्षा जास्त प्रतिभाशाली स्त्रीसोबत ॲडजस्ट करू शकत नाही." प्रशांत म्हणाला, "कसले विचार आहेत ग तुझे? अगं, ते दोघेही समजदार आहेत आणि तुझ्या डोक्यात कसले विचार असतात कोणास ठाऊक, म्हणून तू असे बोलत आहेस.
स्वतःच्या मुलाच्या लग्नात तू अडसर बनत आहेस. तुम्हा बायकांच्या डोक्यामध्ये काय विचार चालू असतात तुम्हालाच ठाऊक, असे बोलून प्रशांत हसला. त्याच्याकडे एकटक पाहत कल्पना म्हणाली, खरंच का? कल्पनाकडून आलेल्या ह्या प्रश्नाने प्रशांत थोडासा गोंधळला, पण पुन्हा स्वतःला सांभाळत म्हणाला, तुला नक्की काय म्हणायचे आहे? कल्पना म्हणाली, राहू देत प्रशांत, उगाच मला मागचे काढायला भाग पाडू नकोस. आता मी यशच्या लग्नाला नकार देत आहे, पण त्यात त्याचे आणि प्रियाचेच भले आहे. तुला नाही समजणार. असे बोलून कल्पना गुपचूप तिच्या खोलीत निघून गेली. प्रशांतसुद्धा तिच्या मागे मागे खोलीत आला आणि दरवाजात उभे राहून म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे? तू स्पष्टपणे बोल. का नेहमी असे बोलतेस की तुला समजत नाही? जर तुझ्या मते मला समजत नाही तर मग तू समजाव मला. तेव्हा एक दीर्घ श्वास घेऊन कल्पना म्हणाली, मला सांग, तुम्हा पुरुषांसाठी प्रतिभावान स्त्रीशी लग्न करणे आणि एकदा लग्न झाल्यानंतर तिच्यासोबत राहणे सोपे आहे का? थोडेसे थांबून ती म्हणाली, तू करू शकला होतास का हे सर्व? कल्पनाच्या ह्या प्रश्नाने खोलीमध्ये शांतता पसरली आणि प्रशांत गुपचूप हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसला. कल्पनाच्या ह्या प्रश्नाने प्रशांतला पुरते गोंधळात टाकले होते. आज त्याचा भूतकाळ फ्लॅशबॅकप्रमाणे त्याच्या समोर आला होता. प्रशांतच्या घरी त्याचे आईवडील, दादा, वहिनी असे पूर्ण कुटुंब होते. प्रशांत दिसायला हँडसम होता, पण त्याच्यात आत्मविश्वासाची कमी होती. प्रशांतला बँकमध्ये नवीनच जॉब लागला होता. त्याचे आईबाबा खूप खुश होते आणि त्याच्यासाठी त्यांनी मुली पाहायला सुरुवात केली होती. मुलगा बँकेमध्ये नोकरीला आहे. केवळ ह्या कारणामुळे जिथे चांगला हुंडा मिळेल अशा श्रीमंत असलेल्या ठिकाणी ते स्थळ पाहत होते. त्याने बँकेमध्ये क्लार्क म्हणून नोकरी जॉईन केली होती. तिथे त्याची ओळख आपल्या बँक मॅनेजरबरोबर म्हणजे कल्पनासोबत झाली. कल्पना दिसायला खूप सुंदर होती. सोबत तिची पर्सनॅलिटी अशी होती की प्रत्येक जण तिच्यापासून प्रभावित झाल्याशिवाय राहत नव्हता. तिच्यात खूप आत्मविश्वास होता. बँकेचे कामच नव्हे तर कोणत्याही मुद्द्यावर न डगमगता ती पूर्ण आत्मविश्वासाने बोलायची आणि तिच्या ह्याच आधारावर प्रशांत फिदा झाला होता. प्रशांतला कल्पना पहिल्या नजरेतच आवडली होती. तो मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करत होता, पण तिला ह्याबद्दल कधीच बोलला नाही. प्रशांतला कल्पना इतका अर्धाही आत्मविश्वास नव्हता. कल्पनाने जर अचानक प्रशांतला एखादा प्रश्न विचारला तर तो तिच्यासमोर अनेकदा गोंधळून जायचा आणि प करायचा आणि त्याच्या अशा बोलण्यावर कल्पना खूप हसायची. कल्पनाला प्रशांतचा साधेपणा आवडला होता, पण त्याच्यात तिच्या मनात प्रेम वगैरे काहीच नव्हते. एके दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर दोघेही आपापल्या घरी जायला निघाले. तेव्हा रस्त्यात कल्पनाची गाडी खराब झाली. प्रशांत त्यावेळी त्याच रस्त्याने चालला होता. तेव्हा त्याने कल्पनाची मदत केली. त्या दिवशी पहिल्यांदा कल्पनाने प्रशांतला नोटीस केले होते. हळूहळू कल्पनाला सुद्धा प्रशांतची सोबत आवडू लागली होती. दोघांमध्ये बातचीत वाढायला लागली. ऑफिसनंतर दोघे अनेकदा कॉफी शॉपमध्ये बसून गप्पा गोष्टी करायचे. त्यांची ही मैत्री हळूहळू प्रेमामध्ये बदलली होती. दोघांना लग्न करायचे होते. जेव्हा दोघांनी याबद्दल आपल्या घरांमध्ये सांगितले तेव्हा दोन्ही घरांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कल्पनाला तिच्या आईबाबांनी खूप समजावले. ते म्हणाले की प्रशांत तुझ्या योग्यतेचा नाही, तो तुझ्यापेक्षा कमी कमावतो. पण तेव्हा ती प्रशांतच्या प्रेमामध्ये आंधळी झाली होती. तिला प्रशांतशिवाय दुसरे कोणीच दिसत नव्हते. तिकडे प्रशांतचे आईवडीलसुद्धा खुश नव्हते. पण जेव्हा कोणत्या तरी जवळच्या मित्राने समजावले की प्रशांतपेक्षा कल्पना मोठ्या पदावर आहे, त्याच्यापेक्षा जास्त कमावते, तेव्हा पैशांच्या लालसेपोटी का होईना मुलासमोर झुकून त्यांनी लग्नासाठी होकार दिला. पण त्यांची ही अट होती की नोकरीसोबतच कल्पनाला घरही सांभाळावे लागेल आणि तसेच घराच्या रीतिरिवाजसुद्धा मान्य करावे लागतील. शेवटी सर्व अटी मान्य करून कल्पना आणि प्रशांतचे लग्न झाले. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी खूप टोमणे मारले, पण तरीसुद्धा दोघे जराही डगमगले नाहीत. पण खरी परीक्षा तर लग्नानंतर सुरू होणार होती. जर एखाद्या घरामध्ये काही चांगले घडत असेल तर भडकवणारे काही कमी नसतात आणि ते सर्व ह्या दोघांसोबत व्हायला लागले.
कल्पना लग्नानंतरही नोकरी करत होती, त्यामुळे आजूबाजूला राहणारे लोक तिच्या मोठ्या जावेच्या डोक्यामध्ये कल्पनाबद्दल नको नको ते भरवायला लागले. ते म्हणायचे की काय गं स्मिता, तू तर तुझ्या धाकट्या जावेची कामवाली होऊन राहिलीस. ती शहाणी तर सकाळी लवकर उठून तयार होऊन रुबाबात ऑफिसला निघून जाते आणि तू घरातील सर्व कामे एकटीनेच करत असतेस. अशा शिकवणुकीने स्मिताने घरकामातून अंग काढून घेतले आणि शेवटी याचा परिणाम असा झाला की कल्पनाच्या लग्नानंतर फक्त 2च महिन्यांमध्ये घरात 2 वेगवेगळ्या चुली झाल्या आणि यासाठी सर्वांनी कल्पनालाच जबाबदार धरले. खरे तर पूर्वी एकत्र राहत असताना कल्पना आपल्या मोठ्या जावेसोबत मिळून घरातील कामे करत होती, पण आता सर्व जबाबदारी कल्पनावर आली होती. कल्पना सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे करून ऑफिसला जायची आणि ऑफिसवरून परत आल्यानंतर घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे पुन्हा घरातील कामे करत होती. तरीसुद्धा तिचे सासू सासरे खुश नव्हते. पण हो, तिचे सासू सासरे दर महिन्याला तिचा पगार विचारण्यासाठी मात्र तयार असायचे. सासू तर घरातील एका कामाला हात लावत नव्हती, पण उलट कल्पनालाच कामातील चुका काढून 2 गोष्टी ऐकवायची. जर कधी प्रशांतने एखाद्या कामात कल्पनाची मदत केली तर तेव्हा त्याचे आईवडील त्याला जोरू का गुलाम म्हणायचे. छोट्या मोठ्या सणांना कल्पनाला ऑफिसवरून सुट्टी घ्यायला सांगितले जायचे आणि जर तिने नकार दिला तर मग घरामध्ये वाद सुरूच झाले समजा. सासू म्हणायची, जेव्हा पाहावे तेव्हा प्रत्येक सणासुदीला ह्या कल्पनामुळे घरात भांडणे होतात. हेच संस्कार दिले आहेत का तिच्या आईबापाने? घरात जर नेहमी अशी किरकिर राहिली तर अशाने घरामध्ये बरकत कशी होईल? मला एक कळत नाही, अशा नोकरी करणाऱ्या मुली लग्नच का करतात? जर नोकरीच करायची होती तर लग्न करायचे नाही ना. आता सणवार कोणाला चुकलेत का? ते तर करावेच लागतील ना. सासूचे बोलणे कल्पना शांतपणे ऐकून घेत होती. आता तर प्रशांतच्या मित्रांनी सुद्धा त्याला टोमणे मारायला सुरुवात केली. ते म्हणायचे, अरे प्रशांत, वहिनी बँकेत मॅनेजर आहेत, मग तुझे कुठे ऐकत असतील? त्या तर ऑफिसमध्ये सुद्धा बॉस आणि घरामध्येही बॉस. तुझे खूप अवघड आहे बाबा. पण एक मात्र फायदा आहे बरं का, बायको बँकेत मॅनेजर आहे म्हटल्यावर पैसाच पैसा, असे बोलताच सर्व मित्र हसायचे. मित्र चेष्टा मस्करीत हे सर्व बोलायचे, पण त्यांचे हे बोलणे प्रशांतला खूप लागायचे. बाहेरचे तर बोलतच होते, पण घरातले तरी काय कमी होते? त्यांचेही बोलणे प्रशांतला ऐकावे लागायचे. प्रशांतची आई म्हणायची, तुझी बायको ऑफिसात तुझी बॉस असेल, पण घरात आम्ही सांगू तसेच वागावे लागेल तिला. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की त्या दोघांमध्ये साध्या साध्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. खरे तर कल्पनाला प्रशांतची मनस्थिती समजली होती. तो कल्पनाला नोकरी सोड असे सुद्धा बोलू शकत नव्हता आणि गप्पही राहू शकत नव्हता. एके दिवशी प्रशांतच्या आईने घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवायचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी कल्पनाला सुट्टी घ्यायला सांगितले. ज्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती त्या दिवशी अचानक ऑफिसमध्ये ऑडिट आले होते. कल्पना मॅनेजर होती, त्यामुळे तिचे ऑफिसमध्ये असणे गरजेचे होते. त्यामुळे कल्पना सुट्टी घेऊ शकली नाही. याच गोष्टीचा इश्यू करून सासूने घरामध्ये भांडण करायला सुरुवात केली. प्रशांतही त्याच बँकेत काम करत होता. त्याला ठाऊक होते की कल्पनाचे बँकेत असणे खूप गरजेचेच आहे, तरीसुद्धा तो तिच्याकडून बोलला नाही. खरे तर जेव्हा एका पुरुषाला आपल्या अभिमानावर मात कशी करावी हे समजत नाही, तेव्हा तो स्त्रीला दाबू पाहतो. आणि आज तेच झाले. प्रशांतला एक नवरा असण्यापेक्षा पुरुष असण्याच्या अभिमानाने ग्रासले होते. कल्पनालाही आता काही सहन झाले नाही, त्यामुळे ती तिच्या सासूला उलटून बोलली आणि त्यामुळे रागात प्रशांतने कल्पनावर हात उचलला. त्याला ठाऊक होते की कल्पना चुकीची नव्हती, तरीसुद्धा तो असा वागला होता. त्याचा परिणाम असा झाला की कल्पनाने आपले सामान पॅक केले आणि ती सरळ तिच्या माहेरी निघून गेली. पण त्यावेळेसचा जमाना काही वेगळा होता. कल्पनाच्या आईवडिलांना तिने एकटीने अचानक माहेरी आलेले पाहून धक्का बसला. कल्पनाने स्पष्ट सांगितले की आई बाबा, आता मी पुन्हा सासरी जाणार नाही. हे ऐकून त्यांना राग आला. त्या काळी कोणत्याही आईवडिलांना लग्न झालेली मुलगी जणू डोईजड वाटत होती, मग ती स्वतःच्या पायावर उभी असली तरीही. कारण त्यांना स्वतःच्या मुलीपेक्षा समाज काय म्हणेल याची जास्त भीती वाटत होती. लग्न झालेली मुलगी कायमची माहेरी राहिली तर लोक काय म्हणतील याचा त्यांना धसका असायचा. कल्पनाच्या आईवडिलांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
तेव्हा त्यांना हे जाणून घेणेही गरजेचे वाटले नाही की यामध्ये आपल्या मुलीची काही चूक आहे किंवा नाही. तिचे वडील म्हणाले, तरी आम्ही तुला आधीच सांगितले होते, ह्या नात्याचे काहीही अस्तित्व नाही. पण तेव्हा तिची अक्कल माती खायला गेली होती. ह्या मूर्ख मुलीच्या डोळ्यांवर प्रेमाचा पडदा होता. आता अंगलट आले तर पुन्हा आमच्या इज्जतीचे धिंडवडे काढण्यासाठी इथे माहेरी येऊन बसली आहे. अगं, समाजामध्ये आमची काही इज्जत वगैरे आहे की नाही? कल्पनाची आई म्हणाली, तुम्ही शांत बसा. 3-4 दिवस राहू देत तिला. जेव्हा तिचा राग शांत होईल तेव्हा ती आपसुकच तिच्या सासरी जाईल. पण तरीही तिचे बाबा म्हणाले, अगं कल्पना, आम्ही तुझ्या धाकट्या बहिणीसाठी स्थळ शोधत आहोत. उद्या मुलाकडचे पाहायला आले तर आम्ही त्यांना काय उत्तर देणार आहोत? मोठी बहीण सासर सोडून माहेरी का येऊन राहिली असे म्हटल्यावर आम्ही काय बोलायचे त्यांना? कल्पनाची आई म्हणाली, अहो, तुम्ही पुढचे का बोलत आहात? कोणी विचारले तर सांगू, काही दिवस माहेरी आम्हाला भेटायला आली आहे म्हणून. हे पहा, तुम्ही शांत बसा. इतर मुली आईवडिलांकडे 4 दिवसांसाठी माहेरी येतात की नाही? मग आपली कल्पना का नाही राहू शकत? तिचे बाबा म्हणाले, जशी तुझी इच्छा. ते पुढे म्हणाले, पण खबरदार, जर बाहेर ह्याबद्दल कोणास काही ठाऊक झाले तर. प्रशांतला सुद्धा व्यवस्थित ठाऊक होते की कल्पनाची चूक नाही, उलट चूक तर त्याच्या आईवडिलांची होती. पण त्याचा पुरुषी अहंकार त्याला बायको पुढे झुकू देत नव्हता. आणि आपल्या बायकोसमोर झुकेल तो नवरा कसला? त्याचा पुरुषी अहंकार आडवा येत होता. काही दिवसानंतर ठाऊक झाले की कल्पनाला दिवस गेले आहेत. त्यामुळे आता तर प्रत्येक जण तिला समजावू लागला. प्रशांतलाही वाटत होते की आता कल्पनाने घरी यावे, पण तो हे तिला कोणत्या तोंडाने बोलणार होता? 1-2दा प्रशांत कल्पनाला घरी आणण्याबद्दल त्याच्या आईशी बोलला, तेव्हा आईवडील त्यालाच ऐकवायला लागले. ते म्हणाले, आम्ही तर तिला घराबाहेर काढले नाही. ती तिच्या मर्जीने गेली आहे तर स्वतःच्या मर्जीने परत येईल. काही गरज नाही तिला घेऊन येण्याची. जर आज तू तिच्यासमोर झुकलास तर नंतर ती तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. तिकडे समाज, नातेवाईक, मित्र यांचा दबाव एवढा वाढला की शेवटी कल्पनाचे आईवडील स्वतः आपल्या मुलीच्या मर्जीविरुद्ध तिला जबरदस्तीने सासरी सोडायला आले. ज्या प्रकारे कल्पनाचे सासू सासरे, दीर, जाऊ तिच्याकडे पाहून हसत होते, त्यामुळे कल्पनाच्या स्वाभिमानाचे तुकडे तुकडे झाले होते. सासू आपल्या पतीला म्हणाली, काय हो, मी म्हणाले होते की नाही, 2-4 दिवस ठीक आहे, पण कोणताही बाप लग्न झालेल्या मुलीला आयुष्यभर त्याच्या घरी ठेवून घेऊ शकत नाही. नाकापेक्षा मोती जड होऊ लागला की बरोबर समजते सगळ्यांना. इथे विनाकारण रुसलेल्यांचे सांत्वन करायला कोणाकडे वेळ आहे? आणि सासरे कल्पनाकडे पाहून म्हणाले, बाई हवेमध्ये कितीही उडाली तरी शेवटी तिला जमिनीवरच राहायचे असते. आणि अशा हवेत उडणाऱ्या बायकांचे पंख वेळीच छाटले पाहिजेत. बिचारी कल्पना, ती तर आपल्या स्वाभिमानाच्या चिंधड्या होताना पाहत होती. पण शेवटी आईवडिलांमुळे सासरी राहण्यास मजबूर झाली, कारण कोणीच तिची साथ देत नव्हते. ना आईवडील तिला समजून घेत होते, ना तिचा नवरा. कमीत कमी आपल्या बायकोची माफी मागावी एवढेही प्रशांतकडून झाले नाही. पण आता घरातील लोक कल्पनाला दुपटीने ऐकवू लागले, टोमणे मारायला लागले. समाजाच्या नजरेमध्ये कल्पना तसेही असंस्कारी सून बनली होती, कारण ती आपल्या नवऱ्याचे घर सोडून माहेरी निघून गेली होती. गरोदरपणातील ते महिने कल्पनाला खूप जड जात होते. घरातील काम करून नोकरी करणे हे दोन्ही सांभाळणे कल्पनाच्या आटोक्याबाहेरचे होत होते. त्यानंतर गरोदरपणात असणाऱ्या अडचणी होत्या त्या वेगळ्याच. व्यवस्थितपणे आहार न घेणे, प्रमाणापेक्षा जास्त काम करणे आणि तणावामुळे ती पूर्वीपेक्षा जास्त कमजोर व्हायला लागली. पण याचे कोणाला काही देणे घेणे नव्हते. प्रशांत तिच्यासाठी खायला प्यायला भरपूर आणायचा, पण तरीही आता कल्पनाच्या मनात त्याच्यासाठी न पूर्वीसारखे प्रेम होते, नाही आदर. काही दिवसांनी कल्पनाने यशला जन्म दिला. नातू झाल्यानंतर का होईना आता सासू सासऱ्यांना कल्पनाची थोडीशी विचारपूस करावीशी वाटली, कारण तिने त्यांच्या घराण्याच्या वंशाला जन्म दिला होता. तिच्या मोठ्या जावेला एक मुलगी होती. त्यामुळे नातू झाल्यानंतर आजी आजोबांनी खूप आनंद व्यक्त केला. ज्या सासूने गरोदरपणामध्ये कधीही कल्पनाकडे लक्ष दिले नाही, तिची काळजी घेतली नाही, तिला काय हवे नको हे विचारले नाही, तीच सासू आता कल्पनाची खूप काळजी घेऊ लागली. नातवासाठी तिच्या मागे पुढे करत होती. तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत होती. यश 6 महिन्याचा झाल्यानंतर कल्पनाने पुन्हा नोकरी जॉईन करण्याचा विचार केला. पण ह्या गोष्टीमुळे घरात पुन्हा वाद सुरू झाले.
सासू म्हणाली, मुलाला सोडून नोकरीला जाण्यासाठी तयार झालीस? तुम्ही आजकालच्या मुलींमध्ये ममता, माया नावाची काही चीज आहे की नाही? काय ग कल्पना, तू तुझ्या मुलाला काय आमच्या भरवशावर जन्माला घातले आहेस का? तू ऑफिसला गेल्यावर त्या बाळाचे कोण पाहणार आहे? त्याच्याकडे कोण लक्ष देईल? सोड ती नोकरी आणि घरात बस आणि तुझ्या मुलाला आधी सांभाळ. सासू पुढे म्हणाली, अरे प्रशांत, जरा समजाव तुझ्या बायकोला. तुलाही समजत नाही का? असा काय बायकोच्या पगारावर लालची झाला आहेस, ज्याच्यामुळे तुझ्या मुलाकडे लक्ष नाही? यश झाल्यानंतर प्रशांतला जणू बहाणाच मिळाला होता. त्याने स्पष्ट शब्दामध्ये कल्पनाला सांगितले, कल्पना, का हट्ट करत आहेस? यशसाठी नोकरी सोडून दे. तुझ्या नोकरीपेक्षा जास्त महत्त्वाचा मुलगा आहे. असे बोलून प्रशांतने तिथेच गोष्ट थांबवली. त्याला एकदाही कल्पनाला विचारावेसे वाटले नाही की तिला काय वाटते. कल्पनाला हे लग्न तोडायचे नव्हते, कारण तिला खूप चांगल्या प्रकारे समजले होते की हा समाज एकट्या स्त्रीला जगू देत नाही. ह्या समाजामध्ये एका स्त्रीसाठी एका पुरुषाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. पण जॉबसाठी तिने खूप मेहनत केली होती, हेही तितकेच खरे होते. जेव्हा नवरा साथ देत नाही तेव्हा बाईला सर्वांचे बोलणे ऐकून घ्यावे लागते. शेवटी प्रशांतच्या बोलण्यामुळे कल्पनाला नाईलाजाने नोकरी सोडावी लागली. तिला आपला संसार वाचवायचा होता. आपल्या मुलाचे पालनपोषण करायचे होते. नोकरी सोडल्यावर ती गृहिणीचे आयुष्य जगायला लागली. तिच्या ह्या निर्णयावर कल्पना सोडून सर्वजण आनंदी होते. तिचे मन तुटल्याचा आवाज कोणीही ऐकला नाही. कल्पनाने स्वतःमध्ये एक खूप मोठा बदल केला. तो म्हणजे ती आता घरात जास्त कोणाशी बोलत नव्हती, अगदी प्रशांत बरोबरही. पूर्वीसारखी मन मोकळ्याप्रमाणे हसत देखील नव्हती. आधी ऑफिसला जाताना व्यवस्थित तयार होत होती, पण आता तिला स्वतःला आरशात पाहायला देखील आवडत नव्हते. खूपच साधे राहू लागली होती ती. घरात कोणी काही काम सांगितले तर ते निमूटपणे करायची. बहुतेक आता ही मुकी बाहुली सर्वांनाच फार आवडत होती. दिवस असेच सरत होते. काही वर्षांनी सासू सासरे, आई वडील स्वर्गवासी झाले. पण आज जेव्हा यश प्रियासोबत लग्न करण्याचे बोलला, तेव्हा तिचा भूतकाळ तिच्यासमोर आला होता, ज्यामध्ये कल्पनाला आपल्या अस्तित्वाचे झालेले तुकडे दिसत होते. आणि आज प्रशांतला सुद्धा त्याचा भूतकाळ जशाच्या तसा आठवत होता. त्याला आठवत होते की त्याने कसा आपला स्वार्थ साधला आणि कल्पनाच्या स्वप्नांचा चुराडा केला. तिच्यातील जे गुण पाहून तो तिच्यावर भाळला होता, ते गुण नंतर तिच्या कमतरतेत बदलले होते. का सहन झाला नाही त्याला आपल्या पत्नीचा आत्मविश्वास? का त्याला सत्य ठाऊक असून सुद्धा तो तिच्या बाजूने बोलला नाही? ह्यासाठीच की तो सुद्धा ह्या समाजाचा एक हिस्सा होता, की फक्त यासाठी की तो एक पुरुष होता? आणि आज जेव्हा त्याच्या मुलाला स्वतःपेक्षा प्रतिभाशाली मुलीसोबत लग्न करायचे होते, तेव्हा तो आपल्या मुलाच्या बाजूने उभा होता. पण त्यावेळी तो आपल्या पत्नीची प्रतिभा सहन करू शकला नाही. कल्पना काही चुकीचे तर करत नव्हती. ती फक्त प्रशांतला आरशासमोर उभे करून त्याला तो आरसा दाखवत होती जो कटू सत्याने भरलेला होता. पण आज नजर वर करून तो आरशात स्वतःकडे पाहू शकत नव्हता. अचानक दरवाजा बंद होण्याचा आवाज आला आणि प्रशांत भूतकाळातून बाहेर आला. बहुतेक कल्पना गच्चीवर वाळत घातलेले कपडे घेऊन खाली आली होती. कपडे आणल्यानंतर त्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवून सकाळच्या भाजीची तयारी करू लागली. कल्पनाला सुरुवातीपासूनच सवय होती. उद्या कोणती भाजी बनवायची आहे त्याची तयारी ती आदल्या दिवशीच करून ठेवत होती, जेणेकरून सकाळी प्रशांतला ऑफिसला जायला उशीर होऊ नये. आता सुद्धा डायनिंग टेबलवर बसून सकाळसाठी पालक निवडत होती. प्रशांत कल्पनाकडे निरखून पाहत होता. मनात म्हणाला, ही तीच आहे जिच्याशी मी प्रेमविवाह केला होता. तिच्यासाठी मी माझ्या आईवडिलांशी भांडलो होतो. तेव्हा तिच्यात किती आत्मविश्वास होता. पण आज ही गप्प गप्प असते. माझ्याशी सुद्धा पूर्वीसारखी जास्त बोलत नाही. पांढरे होत असलेले केस, चेहऱ्यावर पडत असणाऱ्या हलक्या सुरकुत्या, डोळ्यांवरचा चष्मा, केसांचा आंबाडा. कधीतरी ही बँक मॅनेजर होती, जिने माझ्यासोबत प्रामाणिकपणे संसार केला, पण मी तिची साथ देऊ शकलो नाही. हो, ही तीच आहे जी माझ्यापेक्षा जास्त यशस्वी होती, माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे होती. पण कोणास ठाऊक का मी तिला यशस्वी झालेले सहन करू शकलो नाही? का समाज आणि आईवडिलांच्या बोलण्यात येऊन मी तिच्या स्वप्नांचा गळा दाबला आणि तरीसुद्धा काहीही तक्रार न करता ही माझी साथ देत आहे? प्रशांत जागेवरून उठला आणि कल्पनाजवळ डायनिंग टेबलवर खुर्ची घेऊन
तिच्या बाजूला जाऊन बसला. ती म्हणाली, तुम्हाला काही हवे आहे का? प्रशांत म्हणाला, हो, मला माफी हवी आहे. तो असे बोलताच कल्पना त्याच्याकडे दंग होऊन पाहू लागली. ती म्हणाली, एक पुरुष कधी आपल्या बायकोला माफी मागत नाही आणि जर मागितली तर नंतर त्याची बायको त्याच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल असे बोलले होते तुमचे वडील, विसरलात का? प्रशांत म्हणाला, मला मान्य आहे, मी तुला खूप दुःख दिले आहे आणि म्हणूनच आज मी माझ्या सर्व गुन्ह्यांची तुझ्याकडे माफी मागतो आहे. ती हसली आणि म्हणाली, आता काय फायदा माफी मागून, वेळ तर केव्हाच निघून गेली. ते लोकसुद्धा निघून गेले ज्यांच्यासमोर मला सतत बेइज्जत व्हावे लागायचे. तुम्ही पाहिलेत का, मी स्वतःला अगदी बदलून टाकले आहे. आता मी पूर्वीची कल्पना राहिलेली नाही. मग आता तुम्ही माझी माफी का मागताय? आता कोणाला माहिती होईल की एका पुरुषाने आपली चूक मान्य केली आहे? प्रशांत म्हणाला, कोणी नसले म्हणून काय झाले, पण मी तर आहे ना, सर्व चुकांचा गुन्हेगार. मी तुझी माफी मागतो, माझ्या त्या गुन्ह्यांची ज्याने तुझ्यापासून तुझे अस्तित्व हिरावून घेतले, ज्याने आईवडिलांचे ऐकून बायकोची काहीही चूक नसताना तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले. जी एक यशस्वी ऑफिसर होती, तिच्यात आत्मविश्वास ठासून भरला होता, पण त्या स्त्रीला कमजोर बनवले. कल्पना हसली आणि म्हणाली, आज स्वतःच्या मुलावर तशी वेळ आली म्हणून तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली का? उद्या प्रियासोबत देखील असे काही झाले तर? प्रशांत पटकन म्हणाला, तेव्हा आपण आहोत ना सांभाळायला, तू फक्त मला माफ कर. कल्पना म्हणाली, का हवी आहे तुम्हाला माफी? प्रशांत म्हणाला, जर तू मला माफ केले नाहीस तर तू यशच्या लग्नासाठी होकार देणार नाहीस. माझ्या चुकीची शिक्षा यशने का भोगावी? बराच वेळ खोलीमध्ये शांतता होती. कल्पना म्हणाली, तुम्हाला माफ करण्याशिवाय माझ्याकडे शिल्लक तरी काय आहे म्हणा. सर्व काही हातातून निसटून गेले आहे आणि आता काहीही केले तरी ते परत येऊ शकत नाही. प्रशांत म्हणाला, नाही, यावेळेस मला मनापासून माफी पाहिजे, जबरदस्तीची माफी नको आहे. तू पाहिजे तर मला हवी ती शिक्षा दे कल्पना. ती म्हणाली, शिक्षा देण्याची पात्रता माझ्यात कधीच नव्हती. माझ्यामध्ये तर फक्त शिक्षा ऐकण्याची आणि भोगण्याची पात्रता होती. प्रशांत म्हणाला, पण यावेळेस तुझी पात्रता आहे शिक्षा देण्याची, तुझ्या मनातील बोलण्याची. कल्पना म्हणाली, मनातील काही बोलायचे हे तर आजपर्यंत मला कोणी विचारले नाही. प्रशांत म्हणाला, पण आज तुझा हा नवरा विचारतोय ना? कल्पना म्हणाली, माझा नवरा? हा माफी मागणारा तोच नवरा आहे ना? त्याला तर आपली बायको आपल्यापेक्षा पुढे जाते हे सहन होत नव्हते. प्रशांत म्हणाला, बस कर आता, माफ कर मला. असे बोलून प्रशांतने दोन्ही हात जोडून कल्पनासमोर उभा राहिला. कल्पना बराच वेळ त्याला न्याहाळत होती आणि रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती स्वतःचे अश्रू पुसत म्हणाली, मी एका अटीवर तुम्हाला माफ करेन. मला सांगा, तुम्ही तुमच्या वडिलांप्रमाणे सासरे बनणार नाहीत ना? प्रशांत म्हणाला, अजिबात नाही. तेवढ्यात अचानक डोअरबेल वाजली. कल्पना उठून जायला लागली. तेव्हा प्रशांतनेच तिला थांबवले. तो म्हणाला, तू थांब, मी पाहतो. बहुतेक यश आला असेल. प्रशांतने जाऊन दरवाजा उघडला तर यश उभा होता. यश काहीही न बोलता गुपचूप त्याच्या खोलीत गेला. त्याच्या मागे कल्पना गेली आणि म्हणाली, यश, तू कधी जेवणार आहेस? यश म्हणाला, मम्मा, मला भूक नाही, तुम्ही जेवण करून घ्या. कल्पना म्हणाली, मग मलाही भूक नाही. बरं यश, आपण बोलू शकतो का? यशने दरवाजा उघडला आणि कल्पना यशच्या बेडवर जाऊन बसली. बराच वेळ खोलीमध्ये शांतता होती. मग कल्पना म्हणाली, प्रिया खूप चांगली मुलगी आहे. तुला खरंच तिच्याशी लग्न करायचे आहे का? यश म्हणाला, मम्मा, हा काय प्रश्न आहे? मला तिच्याशी लग्न करायचे आहे म्हणूनच तर मी तिला तुम्हाला भेटण्यासाठी घेऊन आलो होतो ना. कल्पना म्हणाली, मग मला तुझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. मला सांग, तुला हे सहन होईल का की ती तुझ्यापेक्षा जास्त कमावते, तुझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आणि सक्सेसफुल आहे? यश म्हणाला, अगं मम्मा, या सर्व गोष्टी पूर्वी होत्या. आता या गोष्टींचा कोणी विचार करत नाही. आजकालचे मुले मुली खूप बोल्ड झाले आहेत, खूप विचार करून पाऊल उचलतात. मम्मा, तुला असे वाटते का लग्न करण्याचा डिसिजन घेण्याआधी आम्ही काही डिस्कस केले नसेल? आम्ही विचार करण्यासाठी पूर्ण वेळ घेतला होता. कल्पना म्हणाली, मला सांग, ती घर सांभाळेल का? यश म्हणाला, अगं मम्मा, घर सांभाळणे फक्त मुलींचेच काम नसते. आजकालचे मुले मुली मिळून घर सांभाळतात.
तो जमाना गेला जेव्हा मुलीला एकटीला घर सांभाळावे लागत होते. आजकाल हजबंड वाईफ दोघे नोकरी करतात, त्यामुळे दोघेही मिळून घर सांभाळतात. कल्पना म्हणाली, जर जॉबमुळे ती कोणत्या तरी सणावाराला घरात पूर्ण वेळ देऊ शकली नाही तर? यश म्हणाला, मम्मा, ह्यात तर अंडरस्टँडिंग महत्त्वाचे आहे. म्हणजे तिची गरज त्यावेळी कुठे जास्त आहे हे पाहून डिसिजन घेतला जाईल. कल्पना म्हणाली, अच्छा, आणि मेल इगो? यश म्हणाला, महत्त्वाचे म्हणजे हा सो कॉल्ड इगो माझ्यामध्ये असणारच नाही. त्याचे हे उत्तर ऐकून कल्पनाला आनंद झाला. ती पुढे म्हणाली, उद्या तुझे मित्र किंवा नातेवाईक यांनी तुझी मस्करी केली तर तू फेस करू शकशील का या सर्वांना? यश म्हणाला, काय मम्मा, तू पण कोणत्या जमान्यातले बोलत आहेस? प्रियाकडे माझ्यापेक्षा जास्त टॅलेंट आहे, त्यामुळे तिच्याकडे माझ्यापेक्षा चांगला जॉब आहे आणि इन्कम सोर्ससुद्धा. मग यात वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे? मम्मा, मला असे वाटते की तू सुद्धा वेल एज्युकेटेड असतीस तर कमीत कमी तुला माझ्या मनातील भावना ओळखता आल्या असत्या. वर्किंग वुमन स्वतःला खूप हार्डवर्क सोबत एस्टॅब्लिश करते, पण हे तुझ्यासारख्या हाऊसवाईफला त्यांचे हार्डवर्किंग समजत नाही. तेवढ्यात प्रशांत तिथे आला आणि म्हणाला, युअर मॉम वॉज बँक मॅनेजर. आता प्रशांत बोलला, जो बराच वेळ त्या दोघांचे बोलणे ऐकत होता. वडिलांचे बोलणे ऐकून यश गप्प झाला आणि हैराण होऊन कधी आपल्या आईकडे पाहायचा तर कधी आपल्या वडिलांकडे. तो म्हणाला, बाबा, तुम्ही माझी मस्करी करत आहात का? कल्पना म्हणाली, नाही, तुझे वडील बरोबर बोलत आहेत. आईचे बोलणे ऐकून यावर यश आश्चर्यचकित होऊन म्हणाला, हे तुम्ही मला आधी का सांगितले नाही? आणि मम्मा, तुझ्या राहणीमानावरून असे कधी वाटलेच नाही की तू सुद्धा वेल एज्युकेटेड असशील आणि मॅनेजर असशील. मग मम्मा, मला सांग, तू तुझे चांगले करिअर का सोडलेस? प्रशांत म्हणाला, माझ्यामुळे. यश आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, काय? प्रशांत पुढे म्हणाला, आज तुझी आई तुझ्या लग्नासाठी होकार देत नव्हती. त्याच्या मागचे सर्वात मोठे कारण मी आहे. मी तुझ्या आईसोबत प्रेमविवाह केला होता, पण समाज, परिवार आणि मित्रांनी माझे कान भरल्यामुळे आणि पुरुषी अहंकारामुळे मी तुझ्या आईची प्रतिभा कधीच सहन करू शकलो नाही आणि त्या गर्वाची इतिश्री तुझ्या आईचे करिअर सोडल्यापासून झाली होती. हे ऐकताच काही वेळ खोलीमध्ये शांतता पसरली. कोणालाही समजत नव्हते की आता कोणी बोलावे. तेवढ्यात कल्पना म्हणाली, हे बघ बाळा, मला तुझ्या किंवा प्रियाच्या लग्नाबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, इतरांच्या बोलण्यात येऊन आपला संसार उद्ध्वस्त करू नकोस. तुझ्या बायकोच्या स्वप्नांना, इच्छांना मारू नकोस, कारण जेव्हा स्वप्न मरतात तेव्हा आवाज येत नाही, पण खूप दुःख होते आणि ते दुःख मी झेलले आहे आणि ते दुःख प्रियाने सहन करू नये असे मला वाटते. मला ह्या घरामध्ये आणखी एक कल्पना नको आहे. जर ही अट तुला मान्य असेल तर माझा तुझ्या लग्नाला अजिबात विरोध नाही. आपल्या आईचे बोलणे ऐकून यशला खूप आनंद झाला. तो म्हणाला, नाही मम्मा, मी प्रियासोबत असे कधीच वागणार नाही. तिचे स्वप्न माझे आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तू माझ्यासोबत आहेस. तो पुढे म्हणाला, मम्मा, तुला तर व्यवस्थित ठाऊक आहे ना की एक वर्किंग वुमनचे हार्ड वर्क कसे असते, त्यामुळे तिच्या अडचणी तुझ्यापेक्षा जास्त कोणाला चांगल्या समजणार. त्यानंतर काही दिवसांनी कल्पना आणि प्रशांत प्रियाच्या आईबाबांना भेटायला गेले आणि त्यांनी त्या दोघांचे लग्न पक्के केले आणि चांगला मुहूर्त पाहून प्रिया आणि यशचे लग्न झाले. आज दोघेही आनंदाने आपले जीवन व्यतीत करत आहेत. मित्रांनो, असे नाही की टोमणे मारणारे, नावे ठेवणारे, दुसऱ्यांची होत असलेली प्रगती पाहून त्यांना मागे खेचणारे आजच्या जमान्यामध्ये नाहीत. ते तर प्रत्येक जमान्यामध्ये असणारच आहेत. पण हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्यांच्या वागण्याला, बोलण्याला कशा पद्धतीने रिॲक्ट करता. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.